ते संतांच्याकडे बघावं असं वाटतं आपल्याला. कारण संतांच्या ओळखीशिवाय या तत्वज्ञानाच्या आत खोलात जाणं शक्य नाही आपल्याला. त्यामुळे सद्गुरू आणि संतांची कृपा प्राप्त असणं फार गरजेचं आहे. शास्त्राच्या कृपाविषयी आहे तर खरंच विचार जर केला तर संतांच्या कृपेनंतर शास्त्राची कृपा होते की शास्त्र कृपानंतर संत कृपा होते, या दोन्ही मधला विचार जर करायला तर ज्याचा त्याचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा असेल. त्यामुळे शास्त्राचा अभ्यास करता करता शास्त्र लिहिणारे जे संत आहेत त्या संतांची कृपा आपल्यावरती होत असते. आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो, गाथेचा अभ्यास करतो, नाथ महाराजांच्या भागवताचा अभ्यास करतो, आचार्यांच्या ग्रंथांचा अभ्यास करतो, त्या त्या ग्रंथकर्त्यांची आपल्यावरती कृपा होते आणि ती कृपा आपल्याला तो ग्रंथ समजावून देण्यामध्ये मदत करत असते. म्हणून आपण आपल्या घरामध्ये एकतरी ग्रंथ कायम चालू असावा. विशेष आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली 4 ग्रंथ मराठीमध्ये आहेत. तुकोबांची गाथा आहे, माऊलींची ज्ञानेश्वरी आहे, नाथांचं भागवत आहे आणि समर्थ रामदासांचा दासबोध आहे. या सगळ्या 4 ग्रंथांचा एकदा तरी आपण आपला अभ्यास आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी व्हावा. त्यामुळं संतांचं सांगणं जे आहे, संतांचं सांगणं आपल्यापर्यंत पोहोचावं यासाठी विचार माऊलींनी मांडलेला आहे. तो मांडताना विचार केलेला आहे. त्याबद्दल एक असणारा एका ओवीचा विचार आजच्या थोड्याशा चिंतनामध्ये आपण थोड्या वेळात करायचा आहे. माऊलींची 18व्या अध्यायामधली एक ओवी आहे आणि वर्णन करताना म्हणतात, पैसे हरपले आपणा ते पावे, हे संतान ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. 18व्या अध्यायामधील 400 नंबरची ओवी आहे. पैसे हरपले आपणा ते पावे, आपल्याकडून काहीतरी गमवलंय आपण, ते आपल्याला प्राप्त होईल केव्हा, ते संतान ते पाहता गिवसावे, हे संतांच्याकडे पाहून आपल्याला प्राप्त होईल. गिवसावे शब्दाचा अर्थ प्राप्त होईल आणि हरपले शब्दाचा अर्थ कुठेतरी नाहीस झालेला आहे. हरपला हा शब्द नाही असा अर्थानं नाही तर दिसेनासं होणं याला हरपणं म्हणतात. पैसे हरपले आपणा ते पावे, ते संतान ते पाहता गिवसावे, म्हणून काय करावं मग माऊली उपदेश करतात, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. त्यांनाच वानावं म्हणजे त्यांचं गुणगान करावं, त्यांनाच ऐकावं, वानावे ऐकावे तेची सदा. 3 मुद्द्यावरती माऊलींनी भर दिलेला आहे. संतांता पाहता गिवसावे, त्यांना पाहावं, वानावे आणि ऐकावे. कशासाठी करायचं आहे तर जे आपल्याकडून हरवलंय ते प्राप्त करून घेण्यासाठी. आपल्याकडून गेलेली आपली शांती कुठं आपण हरवलेली आहे, आपलं समाधान कुठं लोप पावलेलं आहे, आपली तृप्ती का नाहीशी झालेली आहे, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जर शोधायचं असेल तर संतांच्याकडे जायला पाहिजे. आपल्या जवळच असते एखादी गोष्ट आणि आपल्याला प्राप्त असून सुद्धा कळत नाही आणि त्यासाठी संतांचीच मदत घ्यावी लागते. संतांशिवाय त्या गोष्टी कळत नाहीत आणि त्या कळाव्यात म्हणून आपल्याला शास्त्राभ्यास करावा लागतो. म्हणून 3 टप्प्यावरती आपण आपला अभ्यास असावा. एक म्हणजे पहिला ग्रंथ कुठला नाही कुठला तरी ग्रंथ आपण आपलासा करावा, त्या ग्रंथांच्या वरती प्रेम असावं. सर्वसाधारणपणे वेदांताची सूत्रच आहे की एकच ग्रंथ, एकच नाम आणि एकच सद्गुरू. या 3 टप्प्यावर एखादा साधक जर अभ्यास करायला लागला तर ते योग्य स्थळापर्यंत त्याच्या गंतव्य स्थितीपर्यंत पोहोचू शकतो. आणि शेवटचं गंतव्य स्थान कोणतं असेल तर तो मोक्ष आहे, शेवटचा पुरुषार्थ. धर्म अर्थ काम आणि शेवटचा मोक्ष. धर्म अर्थ कामाशी किती निगडीत राहायचं आणि त्यानंतर मोक्षापर्यंत कसं जाता येईल संत आपल्याला करतात. आणि म्हणून त्यांना पाहावं. त्यांच्याकडे पाहणं का तर माझं हरपलेलं आहे, माझ्या जवळून काहीतरी नाहीसं झालेलं आहे आणि ते शोधायचं असेल तर संतांची मदत घ्यावी लागते, सद्गुरूंची मदत घ्यावी लागते. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय कळणार नाही. जेव्हा आपण संत असा शब्द वापरतो त्या ठिकाणी सद्गुरू शब्द त्यामध्येच असतो. 2 वेगवेगळे शब्द नाहीत बरं काय. संत आणि सद्गुरू हे 2 वेगळे शब्द नाहीत, एकच शब्द. आणि एकाच शब्दामध्ये दोन्ही एकत्र निगडीत आहेत. जे मार्गदर्शक ठरतात ते संत सद्गुरू, तेच आपल्याला जे हरवलेलं आहे ते आपल्यापासून कुठेतरी निघून गेलेलं आहे, थोडंसं कुठेतरी नाहीच झालेलं असतं. माऊली वर्णन करतात 9व्या अध्यायामध्ये, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदराड, परिते अवेरुणी गोचेड अशुद्ध काय सेविशी. त्या ओव्या वाचण्यासारखे आहेत बरं का. 3ऱ्या नंबरचा श्लोक आहे भगवद्गीतेतला, अश्रद्धानाम पुरुषा धर्मशास्त्र परंतप. यावरती भाष्य करताना माऊलीने 7-8 ओव्या वापरलेल्या आहेत. खरंच ज्यांना जिज्ञासा आहे, क्युरिओसिटी, त्यांनी जरूर ते ग्रंथामध्ये बघावं ज्ञानेश्वरीमध्ये. तर त्या ओव्या, पाहे पा दूध पवित्र गोड, पासे त्वचेची या पदराड. वर्णन करताना माऊली दृष्टांत कसा देतात, गाईच्या किंवा म्हशीच्या कासेमध्ये असणारा दुधाचा साठा, गोचिडाला त्याचा पत्ता नसतो. गोचिड फक्त रक्ताचं शोषण करतो,
वाहेपा दूध पवित्र आणि गोड पासे त्वचेची या पदराड परी ते अवेरुनी गोचिड अशुद्ध काय शेविषे. हे अशुद्ध रक्त तो गोचिड पीत असतो, शोषण करत असतो, पण त्याला जवळच असणाऱ्या दुधाचा पत्ता नसतो. आमच्या प्रापंचिकांची हीच गोष्ट आहे. जवळच असणाऱ्या सुखाचा पत्ता, आनंदाचा पत्ता, ठाव ठिकाणा आपल्याला माहिती नाही, आणि म्हणून त्यासाठी आपल्याला संतांच्याच मार्गाने जावं लागेल. जवळच आहे ते. का कमलगंधा आणि दरदरी नांदनक एकची घरी परी पराग सेविजी भ्रमरी येला चिकलची वरे निदेवाच्या परिवरी लोह्या रुतल्या हाती शस्त्रवरी. खरंच जाऊन त्या ओव्या निश्चित पहा की ह्या ओव्यांचा संदर्भ किती माऊलींनी छोटे छोटे दृष्टांत दिलेले आहेत. दरिद्री माणसाला आपल्या घरातला खजिना सापडत नाही, त्याच्यावरच बसतो आणि भिक्षा मागून आणलेलं अन्न खात असतो. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आपणही असंच आहे. आपलाच खजिना, सुखाचा जो खजिना आहे तो आपल्या समोर आहे, पण छोट्या छोट्या ईर्ष्यात, अतृप्ती, असमाधान, अशांती, द्वेष, मत्सरानं सगळं घालवून टाकतोय आपण. कुणाकडे तरी कुणाबद्दलचा सूड, कुणाबद्दलचा तरी मत्सर, हे सगळंच आपल्यावर असणाऱ्या आनंदाला विरंजन घालत असतं. पण एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीपासून आपल्याला दूर राहता येत नाही, म्हणून संतांच्याकडे पाहावं लागतंय. संतांचं आयुष्य, संतांचं चरित्र, संतांचं तत्वज्ञान, या तिन्ही गोष्टी जर आपण बघायला लागलो, म्हणून तैसे हरपले, आपल्याकडून काहीतरी गेलेलं आहे ते पाहता घेऊसावे, ते त्यांच्याकडे पाहताना, संतांच्याकडे पाहताना प्राप्त होईल. म्हणून संतांच्या, सद्गुरूंच्याच मार्गदर्शनाखाली आपलं असलं पाहिजे. आपल्या जवळ असलेलं दुर्लक्षित झालेलं आहे ते दाखवण्याचं काम संत करत असतात. आणि जे दिसत नाही वास्तविक दिसायला पाहिजे, पण ती दृष्टी संत देतात. आपल्याकडे जी दृष्टी नसते ती दृष्टी देतात. आपल्याकडे साधे डोळे आहेत आणि त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारचे एक वेगळा डोळा आहे की ज्या डोळ्यामुळे त्यांना आनंद दिसतो. आणि आमच्या डोळ्यामध्ये आम्हाला प्रपंचच दिसतो. प्रपंचाशिवाय आपल्याला काही दिसत नाही. अक्ष म्हणतात डोळ्याला, काय म्हणतात? अक्ष. अक्ष. आणि आपली बाराखडी जी आहे दिलेली सगळी अ पासून अक्ष ज्ञेपर्यंतच आहे. आपली जी बाराखडी दिली आहे ती अ पासून ज्ञेपर्यंतची आहे, पण अ आणि क्ष पर्यंतची जी बाराखडी आहे ती ही आपल्या साध्या डोळ्यानंच दिसते. पण आपल्याला जर क्ष ओलांडून पलीकडे जायचं असेल आणि ज्ञेच्या प्रांतात जर प्रवेश करायचा असेल तर आपल्याला संतांचेच डोळे घ्यावे लागतील, अन्यथा ते करणार नाही. शास्त्राचेच डोळे घ्यावे लागतील. संसार जिंकती ते शस्त्र म्हटलेलं आहे. संसाराला जिंकणारं शस्त्र कोणतं असतील तर हे शास्त्र आहे. म्हणून माऊली म्हणतात, नाही श्रुती परुती माऊली जगा. माऊलींनीच वर्णन केलेलं आहे. हित देऊनी वाढवती अहितापासून काढती, नाही गा श्रुती परुती माऊली जगा. अशी शास्त्रासारखी दुसरी माऊली नाही. म्हणजे शास्त्र या शब्दाचा अर्थ आहे संत, आणि त्यामुळे संतांच्याच डोळ्यानं आपल्याला पाहावं लागेल. म्हणून अक्षच्या पलीकडे आपल्याला जायला लागेल. संतांचा आपला एक प्रांत आहे, आपला प्रपंचाचा एक प्रांत आहे. हा प्रपंचाचा प्रांत ओलांडून पलीकडे जावं लागेल. अ ते क्ष पर्यंत आपला सगळा प्रवास हा प्रपंचातला आहे. पण ज्यावेळी क्ष ओलांडण्याची हिंमत आपण दाखवू, पण ही हिंमत येईल कधी? सद्गुरूंची, संतांची कृपा झाल्याशिवाय ती हिंमत येत नाही. शास्त्राची कृपा झाल्याशिवाय तिसरा डोळा आपला दिसा उघडत नाही, किंवा ते ज्ञानाचा जो डोळा आहे तो उघडला जात नाही. त्यामुळे ज्ञान हे शेवटचं ज्ञान आहे. त्या ज्ञानाच्या प्रांतात जर जायचं असेल आपल्याला तर अ पासून क्ष पर्यंतचा प्रवास आहेच, आणि तो आहे धर्म, अर्थ, काम या तिन्ही टप्प्यातनं होणारा प्रवास आहे. आणि ज्यावेळी हा प्रवास संपतो त्यावेळी क्षच्या पलीकडे असणारा आनंदाचा झरा आपल्याला सापडत असतो. इथंच म्हणले नाही ना, इथंच अगदी जवळ असणारं दूध हे गोचिडाला प्राप्त होत नाही, कारण त्याचं समाधान फक्त रक्तातच आहे. आमचं समाधान प्रपंच करण्यामध्येच आहे. नात्या गोत्यामध्येच आपण अडकलोय, आणि त्यामुळे नात्याच्या पलीकडं, त्या देहाच्या पलीकडं किंवा या जगाच्या पलीकडं असं काहीतरी आहे की जिथं सुख आहे, हे आपल्याला माहितीच नाही. मग माहीत नाही तरी काय करावं? माऊली वर्णन करतात, तैसे हरपले आपण ते पावे. मग काय करावं? संतान ते पाहता घेऊसावे. मग त्यांच्याकडे पाहिलं की कळतं, त्यांची साधन पद्धती पाहिली की समजतं. अगदी छोटी गोष्ट असते, पण छोट्या गोष्टीनं मोठी गोष्ट प्राप्त होत असते. आपण मोठं मोठं काहीतरी करायला जातो, समाधानासाठी भरपूर काहीतरी लागतं असं आपल्याला वाटतंय. सुखासाठी सगळ्या वस्तू गोळा करतो, एवढ्या वस्तू कमी पडतात असं आपल्याला वाटतो. संग्रह करतो, आपण घरं वाढवतो, गाड्या वाढवतो, कपडे वाढवतो, दागिने वाढवतो, पण सुख वाढतच नाही.
जेवढं जेवढं हे ऐहिक वाढतं तेवढं तेवढं सुखाचा दर्जा आहे ना तो खाली घसरत 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 येतो. पण आपल्याला वाटतंय यामध्ये सुख आहे, यामध्ये सुख आहे, यामध्ये, आणि म्हणत 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 एक दिवस शेवटच येतो आपला, आणि त्यावेळी कळतं हातामध्ये आपण रिक्त आहे, हातामध्ये काही घेऊन जाऊ शकत नाही, कारण जाताच येत नाही, इथं सिस्टीमच नाही तशी. आपल्याकडे काहीतरी घेऊन जाता येईल अशी पद्धत इथं काय नाही, वापरता का कुठलं टेक्निक नाही आहे की ज्यामुळे आपल्याला ते पलीकडे घेऊन जाता येईल. म्हणून हे सगळं सोडायचं आहे हे लक्षात आलं पाहिजे. पण सोडायची कला कुणाकडून शिकायला पाहिजे? संतांच्याकडे पाहिल्यानंतर समजतं. नाथ भागवतामध्ये एक सुंदर दृष्टांत आलेला आहे, माकड आणि फुटाणे. छोट्या छोट्या तोंडाची भांडी मडकी आहेत, ती माकड पकडणारी माणसं काय करत असतात, छोट्या तोंडाचं भांड त्यात फुटाणं वगैरे शेंगदाणे टाकायचे आणि झाडाच्या खाली ठेवायचं जिथं माकडं बसलेली असतात तिथं. आणि ती माकडं काय करतात, ते फुटाणे बघतात भांड्यातलं आणि खाली उतरतात. आणि खाली उतरलं की ते फुटाणे घ्यायसाठी हात आतमध्ये घालतात. हातमध्ये हात घातला की मूठ भरायची, मूठ भरली म्हटलं की फुटाण्यानं हात बाहेर येत नाही. आणि एवढी जी परिस्थिती बघितली की पडदिशी जाऊन तो माकडवाला त्यांना पकडतो. कसं? कारण हात निघतच नाही ना त्याचा, माकडाचा. ही परिस्थिती कशामुळे आली? तर त्या फुटाण्याच्या किंवा शेंगदाण्याच्या आमिषानं किंवा त्या मोहापायी माकडाला आपलं सर्वस्व गमवावं लागलं. आम्ही प्रपंचाला असं इतकं मुठीत पकडून ठेवलेलं आहे. वास्तविक पकडण्यासारखा प्रपंच नाही, पकडता येतच नाही. पण आपण कारण नसताना त्याला मिठी मारायला जातो आणि त्यामुळं रक्तबंबाळ होण्यापलीकडे आपल्याला काही वाटण्याला येत नाही. पण हे समजते कधी माहितीये? संतांच्या सहवासात गेल्यानंतर. इतक्या दिवस आपण जे केलं किंवा विचार जो करत होतो तो चुकीचा होता, हे केव्हा कळतं? तैसे संतांचा पाहता घेऊसावे. संतांना पाहिलं, त्यांची तत्वज्ञान बघितलं की त्या तत्वज्ञानानं आपल्याला कळतं. त्यामुळे संत त्यातनं बरोबर. काही माकडं कशी असतात बघा, उदाहरण, त्या भांड्यात जसं फुटानं घातलेलं आहे, मूठ भरल्यानंतर मूठ बाहेर, हात बाहेर येत नाही. पण मूठ जर रिकामी केली तर हात अलगद बाहेर येतो. हे साधी पद्धत काही माकडांना समजते बरं काही. आणि काही माकडं म्हणजे काही साधक जे आहेत ना, ते माकडं म्हणणं त्यांना चुकीचं आहे, पण साधक जे आहेत त्यांना कळतंय की आपण कधी मूठ रिकामी करायची, आपल्याला मूठ रिकामी केव्हा करायची हे तरी कळलं पाहिजे. एक टप्पा असा असतो, त्या टप्प्यावर आपल्याला थांबावं लागतं आणि संतांचाच मार्ग विचारात घ्यावा लागतो. आणि तो टप्पा ज्याला कळला नाही त्याचं आयुष्य अयशस्वी आणि पराजित झालो असा त्याचा अर्थ होतो. संत कधीही प्रपंचाशी लढले नाहीत बरं का. प्रपंचाशी न लढता संतांनी सगळा प्रपंच जिंकला. आणि आम्ही कारण नसताना त्याच्याशी संघर्ष करून हारल्याचा बोध आपल्याला शेवटी येत असतो. कारण कोणीही जिंकलेलं नाही आतापर्यंत. माझा प्रपंच पूर्ण झाला फक्त संत म्हणतात, आपण म्हणू शकत नाही, कारण आपला पूर्णच कधी होत नाही. आणि अपूर्णता घेऊनच आपण पुन्हा पुढच्या प्रवासाला निघतो. आणि हीच अपूर्णता पुढच्या जन्मामध्ये मला माझं काय असेल ते पुढे चालवायला उपयोगाला येत असते. संतांना तसं नाही. संत इच्छेने येतात, इच्छेने जातात. आम्हाला येण्यासाठी कोणी विचारत पण नाही. ह्या गावात जन्माला यायचंय का कुठल्या गावात जन्माला यायचंय, कोणत्या आई वडिलांच्या पोटी जन्माला यायचं हे आम्हाला कुणीही विचारलेलं नाही. म्हणजे पूर्ण पारतंत्र्यामध्ये आपण जन्माला येतो, पारतंत्र्यामध्ये आयुष्य कंठ करतो, घालवतो आणि पारतंत्र्यामध्येच आपला मृत्यू होतो. संत त्याच्या अपेक्षा फार वेगळ्या आहेत. स्वतंत्रपणाने जन्माला येतात, स्वतःच्या सत्तेवरती स्वतंत्रपणे जगतात, कारण त्यांना मोह नसतो प्रपंचाचा. आपला मोह संपला ना की संपला की आपण स्वतंत्र होतो. आपला लोभ कमी आला, द्वेष मत्सर कमी आले की आपण स्वतंत्र होतो. स्वातंत्र्याच्या एक वेगळ्या व्याख्या आहेत पण आपण लक्षात ठेवत नाही. संतांना स्वातंत्र्याचा अनुभव का आला? स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ वेदांताच्या भाषेत मोक्ष किंवा मुक्ती आहे. ही मुक्ती केव्हा अनुभवता येते? मोहापासून बाहेर पडल्यानंतर, लोभापासून, लोभाचे विचार बाहेर पडल्यानंतर. म्हणून संतांच्या मार्गाने जावं. संत कधी लढले नाहीत आणि न लढता त्यांना कुठं उठायचं समजलं. मुल्ला नसरुद्दीनची कथा सांगतात. ते आपल्या लहान मुलाला घेऊन आणि बायकोला घेऊन नाटक बघायला गेलेला होता. पण नाटक बघायला जाताना 2-3 महिन्याचं मूल ते रडणार हे गृहीत धरलेलं असतं. त्यावेळी समोरचे असणारे जे द्वारपाल आहेत त्या डोअर किपरनं सांगितलं मुलाला न्यायला आज परवानगी नाही एवढ्या छोट्या मुलांना, कारण मुलं डिस्टर्ब करतात आणि सगळ्यांना डिस्टर्ब होतंय. मुलांना घेऊन जायचं नाही, ते रडतातच. मुल्ला नसरुद्दीन म्हणलं आमचं मूल रडत नाही, शांत आहे एकदम. आता शांत आहे तर म्हणले रडलं तर म्हणले मग मी म्हटलं उठून जातो, मी नाटकात थांबत नाही. मग समजा जर रडलं तर घेऊन जातो.
पण आम्ही मध्येच उठून गेलो तर आमच्या तिकिटाच्या पैशाचं काय, मुल्ला नसरुद्दीन विचारतात. तर तिकिटाचे पैसे तुम्हाला परत मिळेल म्हटलं. का मध्येच गेला म्हणून. ठीक आहे म्हणले, आम्ही रडत नाही तोपर्यंत नाटक बघत बसतो. आणि नाटक सुरू झालं, मुल्ला नसरुद्दीनची बायकोनी ते नाटक बघायला मूल झोपलेलं थोड्या वेळानं उठलं आणि उठल्यावर रडायला चालू झालं. आता रडण्यापूर्वीच लक्षात आलं मुल्ला नसरुद्दीनच्या, शांत होतं, पण शांत होण्यापूर्वीच मुल्ला नसरुद्दीन अर्धा तास नाटक बघत होता. एकदम थर्ड ग्रेडचं आणि फालतू नाटक सुरू होतं. काय डायरेक्शन व्यवस्थित नाही, काय त्यांचे अभिनय व्यवस्थित नाही. मुल्ला नसरुद्दीन म्हणलं काय नाटक आहे का काय, त्याच्यापेक्षा घरला गेलेलं बरं. पण घरला जायचं कसं, तर जायसाठी काय सांगितलं होतं अगोदर, तुमचं बाळ रडलं की तुम्ही जायचं, नुसतं जायचं नाही, जाताना आणि पैसे घेऊन जायचं. या दोन गोष्टीचा विचार मुल्ला नसरुद्दीन म्हणला, बायकोला म्हणला नाटक बरोबर नाही आहे, मग आता काय करायचं, बाळ झोपलंय पण तू एक चिमटा काढ आता मुलाचा, त्याच्यावर उठणार पण नाही आणि रडणार पण नाही. रडलं की दोन्ही फायदे आहेत. एक म्हणजे फालतू नाटक बघावं लागत नाही, फालतू नाटक मिथ्या संसार आहे लक्षात ठेवायचं. फालतू नाटक म्हणजे मिथ्या प्रपंच आपला आहे, हे सोडायचं आहे. आणि जाता जाता संतांची कृपा प्राप्त होते. जे दिलेले पैसे आहेत तिकिटाचे ते आपोआप प्राप्त होतात. जाताना ते पैसेही मिळाले आणि तेही बघावं लागलं नाही. ह्या मिथ्या संसारापासून बाजूला जायचं असेल, असं या संसाराचा चिमटा काढता आला पाहिजे. नात्यामध्ये गुंतलेलं मन बाहेर काढता आलं पाहिजे. आणि हे कुणाकडून कळेल सांगा बघू, संतांता पाहता घेवसावे. संतांच्याकडे गेल्याशिवाय हे आपल्याला कळणार नाही. पण सगळ्यात श्रेष्ठ संतांच्या सहवासात यावं. माऊली वर्णन करतात 12व्या अध्यायामध्ये, फार सुंदर वर्णन आहे. संतासंगे वसा, काय म्हटलेलं आहे की संतांच्या सहवासात आल्यानंतर की जो देहानं आपण संतांच्या सहवासात आलो तर आपला बराचसा अहंकार कमी जातो. आता संत भेटतील कुठं, मुद्दा फार महत्वाचा आहे. कारण कुठं जावं आणि कुणाला तरी वंदन करावं तर आपल्या मनात काहीतरी शंका असतील. कारण बघताना आपण देहधारी असल्यामुळं संतांच्याकडे सुद्धा देहधारी म्हणून बघत असतो आणि बघितल्यानंतर काही कळत नाही. त्याच्यापेक्षा सोपा मार्ग आपल्याला संत सांगतात. संतांनी लिहिलेले ग्रंथ आहेत ना, हेच संत समजून त्यांची आपण पूजा करावी. सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट आहे बघा, संतांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत ना, हे ग्रंथ, या ग्रंथांना संत समजावं. ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीला माऊलींचा दर्जा द्यावा. तुकोबांच्या गाथ्याला जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत म्हणून त्याची पूजा करावी. आणि पूजा करताना एक फार महत्वाची गोष्ट, नुसती पूजा करणं वेगळं आणि त्याचा अभ्यास करणं वेगळं आहे. खूप लोक पारायण करतात पण अभ्यास करत नाहीत, अभ्यास करतात पण चिंतन करत नाहीत, आणि चिंतन करतात पण अनुभव न घेताच मरून जातात. त्या 4 टप्प्यावरती एखाद्या ग्रंथांचा अभ्यास कसा करावा आपल्याला संत सांगत असतात. त्यामुळे संतांच्या सहवासात आपण आलो की देहाबद्दल असलेला जो अहंकार जो आहे, म्हणजे अहंकार नाथिला हा समुदयाचा नाशिला, तोची परमात्मा संचिला आधीचा आहे असं माऊली बोलतात. अगोदरचाच देव आहे पण कळत का नाही, मी माझं असा जो छंद आहे त्या छंदामुळं मुक्त होता पण बळानं बद्ध झाला. कशामुळं, तर मी माझं या संसाराचे या 2 गोष्टी, या 2 खांबावरती संसार उभा आहे बरं का. आणि या 2 खांबांना सुरुंग लावण्याचं काम संत करतात. संतांच्या सहवासात, सद्गुरूंच्या सहवासात यासाठी यावं लागतं. आणि त्यांचा सहवास विशेष कोणता असेल ते संतांचा पाहता घेवसावे शब्द वापरतात. त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करावा. त्यांच्याकडे पाहायला लागलं तर ते देहधारी असल्यामुळे काहीतरी आपल्याला त्यातले दोष सुद्धा दिसू लागतील. आणि संतांचे सद्गुरूंचे दोष बघणं महापाप असतं. मग ते महापापातून बाहेर पडायचं असेल काय करावं, तुकोबा सांगतात जास्त काळ संतांच्या सहवासात राहू नये. राहिल्यामुळं दोष दिसतात, दोष पाहिल्यामुळं पाप येतं. त्याच्यापेक्षा ग्रंथ आपल्याला सुंदर मार्गदर्शन करत असतात. आता योगायोगानं गुरूंची सेवा करायला मिळाली तर जरूर करावी, पण निष्कपट होऊन निर्दोष स्थितीमध्ये शुद्ध अंतकरणानं व्हायला पाहिजे. ती झाली नाही तर दोष येण्याची शक्यता आहे. म्हणून हा विचार इथं मांडलेला आहे. त्यांना पाहावं या शब्दाचा अर्थ आहे त्यांनी जे सांगितलंय ते ऐकावं, त्यांनी ते केलंय ते करू नये. काय बघा, कबीरांचा दोहाच आहे, त्यांनी केलं ते करू नये, त्यांनी सांगितलं ते करावं. हा मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर त्यांच्या ग्रंथापुरता आपण बघायला सुरू करतो. ते माऊली कुठं जन्माला आले होते, तुकोबा कुठं जन्माला आले होते, अमुक संत कुठं जन्माला आले होते, या सगळ्या संदर्भाचा विचार केला की मग गजानन महाराजांच्या हातात चिलीमच काय, मग ते चिली मोडत होते तर आम्हाला बिड्या ओढाय काय बिघडलं. हा नको ते मुद्दा बाहेर पडतोय बघा.
हे दोष बघायला काय ह्यामुळे होतं. आणि त्यांनी सांगितलेलं काय, मग ते सांगितलेलं झेपत नाही, चिरी मोडायला झेपते म्हणून त्यांचं ते घ्यायचं. किती वाईट गोष्ट आहे बघा ही. म्हणून संतांच्याकडे पाहायचं म्हणजे काय करायचं, तत्वज्ञानाकडे पाहायचं. त्यांनी जे दिलं ना मार्गदर्शन, संत असा व्यवस्था, योग ज्ञानी पैसा, काय वर्णन केलेलं आहे, गुरुचरण उपासिता वैरागीशी, येण्याची सत्कर्मे, एवढं सत्कर्म फार मोठं आहे. वैराग्याच्या अवस्थेमध्ये गुरुचरणाचा उपासना व्हायला पाहिजे, संतांची उपासना व्हायला पाहिजे, सत्कर्म असायला पाहिजे, तरच अहम विश्रामे आत्मरूपी, मग त्यांचा अहम जो आहे तो अहंकार निघून जातो. आणि सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट परमार्थ क्षेत्रामधली काय आहे, की जे पाहता त्यांच्याकडे पाहायचं असेल तर अत्यंत विनयता, अत्यंत क्षमाशीलपणा, अत्यंत विनम्रपणा जर पाहायला कुठं मिळेल तर तो संतांच्या ठिकाणी मिळतो. त्यांच्याकडे शिकण्यासारखी ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ज्यावेळी आपण नम्र होतो ना, त्या नम्र होण्यामध्ये खूप ज्ञान प्राप्त होतं. तुकोबांचा अभंग आहे, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, हेची शुरत्वाचे अंग दारी कोंडीला श्रीरंग. नम्र झाला भूता, आता ज्ञान भूत मात्राशी नम्र होतो. नम्र होणे या शब्दाचा अर्थ लाचार होणं नव्हे बरं का. नम्र होणे म्हणजे सगळ्या भूतमात्राच्या ठिकाणी भगवंताचा वास आहे अशा भावनेनं त्यांच्याकडे पाहणं. आणि ही पाहण्याची दृष्टी आपल्याला कोण देऊ शकतं, फक्त संत देऊ शकतात. संतांच्याकडे जायचं ह्याला कारण ते आहे. त्यामुळं नम्रता शिकायची असेल, विनयता शरणागतता शिकायची असेल तर सद्गुरू आणि संतांचं सेवन किंवा त्यांचा सहवास देहानं असेल किंवा त्यांच्या तत्वज्ञानानं असेल किंवा त्यांच्या मंत्रानं असेल. 3 प्रकारचा सहवास आहे संतांचा बघा. एक मंत्राद्वारे होतो, त्याला जसे सद्गुरू आपल्याला मंत्र देत असतात तो मंत्र, किंवा देहानं होईल, तो भाग्यानं घडला तर देहानं होईल. पण खरा सहवास जो आहे, जो दोन्ही नसले तर तत्वज्ञानाचा सहवास आपल्याला मात्र प्राप्त होऊ शकतो, मंत्राचा द्वाराचा सहवास आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आणि याच्याद्वारे संतांचं, म्हणून संत जर सेवन करायचे असतील तर ग्रंथांच्या चॅनेलद्वारे जावं लागते. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत ही वाट कायम लक्षात ठेवायची. पहिल्यांदा ग्रंथ घेतलं, संतांची कृपा होते, आणि संतांनी जवळ घेतलं की भगवंत लांब करत नाही, कारण ते फार जवळचे त्यांचे आहेत. म्हणून डायरेक्ट भगवंताकडे जायला आपल्याला झेपणार पण नाही. मग जायचं कुणाकडून, पहिला ग्रंथ, दुसरे संत. संत हे काय कृपा करत असतात. एकदा ग्रंथांची कृपा संपादन करावी, तत्वज्ञानाची कृपा संपादन करावी, तत्वज्ञानाचा अभ्यास करावा. म्हणून अभ्यास आपला कमी पडतो, आणि अभ्यास कमी पडल्यामुळे आपल्याला संतांची ओळख होत नाही. आणि ती ओळख व्हावी तर ग्रंथांचा मार्ग आहे. आणि म्हणून असा माऊली सुद्धा बोलतात ना, साधू बोधो झाला तो नुरुणीच ठेला. नुरुणी ठेला शब्दाचा अर्थ आहे उरतच नाही तो. आणि वरती माऊली बोलतात जयाचा अहम विश्रामे आत्मरूपी. या दोन्ही शब्दांचा अर्थ तोच आहे. जेव्हा संतांचा बोध होतो, सद्गुरूंचा बोध होतो, त्यावेळी आपल्याला जीवपणा, जो जीवत्व आहे ते जीवत्व शिल्लक राहत नाही, जीवपणा निघून जातो. तुका म्हणे कानी ऐकली मात तोची झाला घात जीवपणा. जेव्हा कानाने मी सद्गुरूंचं वचन ऐकलं, संतांच्याकडूनचं तत्वज्ञान ऐकलं, ते तत्वज्ञान ऐकल्याबरोबर माझ्या जीवपणाचा घात झाला. खऱ्या अर्थानं हे जीवपणा जाणं म्हणजे जीव जाणं फार महत्वाचं आहे. जीव जाणं शब्दाचा आपल्याला धक्कादायक वाटते की जीव गेला म्हणजे काय, मृत्यूनंतर जीव गेला म्हणतात. वास्तविक जीव जात नाही, तर प्राण जातो. मृत्यूनंतर प्राण जातो, जीव जात नाही. जीव गेला तर मुक्त झाला ना, हा जीवपणा जायला पाहिजे. आणि ज्याचा जीव जिवंत असताना, देह असताना जातो, तो जीवनमुक्त असतो. खरी गोष्ट ती आहे. आणि ज्यांचा प्राण जातो ना, ते आमच्यासारखे असतात, त्याला मरण म्हणतात, आणि यांना जीवनमुक्त म्हणतात. आणि जीवनमुक्तांचं मरण हे जीवाचं मरण असतं, आणि आमचं मरण हे देहाचं असतं, आणि आमचा जीव तसा शिल्लक राहतो. एक इच्छाशक्ती, एक प्राणशक्ती, 2 शक्ती काम करत असतात. इच्छाशक्ती संपली तर जीवनमुक्त होता येतं, आणि प्राणशक्ती नुसती संपली आणि इच्छाशक्ती शिल्लक राहिली तर मृत्यू म्हणतात त्याला. आम्ही जाताना इच्छा घेऊन मरतो, म्हणून आमच्या जाण्याला मरण म्हणतात. बघितलं, लक्षात ठेवण्याचं काय. आणि त्यांचं गमन म्हणतात. त्यांचं काय असतं, जाणं हे जे आहे ते गमन असतं, आणि आमचं मरण असतं. ह्या दोन्हीतला फरक आहे. म्हणून त्यांच्या मरणाला फार मोठं स्थान आहे. पण जेव्हा जेव्हा आपण त्यांचं काहीतरी सादर करत असतो ना, त्यांची पुण्यतिथी साजरी करत असतो. कधीही बघा, संतांची जन्मतिथी साजरी केली जात नाही, पण त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते.
माऊलींचा समाधी सोहळा साजरा केला जातो, तुकोबांचं तुकाराम बी साजरे केले जातं, नाथांची षष्ठी साजरी केली जाते. त्याच्या पाठीमागे हेच शास्त्र दडलेलं आहे की ते काय झालेत, त्यांचं मरण झालेलं नाही तर ते जीवनमुक्त आहे. आणि ही जीवनमुक्तीची अवस्था आपल्याला पण भोगता येते सद्गुरूंच्या आणि संतांच्या सेवेमध्ये. त्यासाठीच माऊली वर्णन करतात, तैसे हरपले आपणा ते पावे, ते संतांते पाहता घेवसावे. ते संतांच्याकडे पाहिल्याशिवाय कळत नाही, म्हणून वानावे ऐकावे याची सदा. त्यांनाच वानावं, आणि वानावं म्हणजे त्यांच्या भजनात असावं. त्यांनी ज्या तत्वज्ञानाचा अभ्यास केला त्या तत्वज्ञानाचा अभ्यास करावा, त्यांनी दिलेल्या चिंतनामध्ये रमावं. एखादा अभंगामध्ये जर दिवसभर अभंग घेऊन सवय असावी आपल्याला, जे वाचतात अभ्यास करतात, ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा नाथ भागवतांचं त्यांना माहित असेल. वारकऱ्यांची प्रस्थानत्रयी म्हणलेली आहे त्याला, नाथ भागवत, तुकोबांची गाथा आणि माऊलींची ज्ञानेश्वरी याला प्रस्थानत्रयी म्हणलेले आहेत. जशी वेदांताची प्रस्थानत्रयी गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र आहेत, तशा प्रकारची ही प्रस्थानत्रयी आहे. सगळ्या उपनिषदांचा सार म्हणजे भगवद्गीता आहे, आणि भगवद्गीतेचा एक मर्मबिंदू जो आहे ती ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीने नटवलंय भगवद्गीतेला. ज्ञानेश्वरी अगोदर भगवद्गीता सुंदरच मुळात आहे, पण सुंदर असताना सुद्धा त्याला सौंदर्य आणि साथ चढवण्याचं काम माऊलीने केलंय बरं का. म्हणजे एक बाई आहेत ते बावे लावण्य आणि कुलवती, माऊलीच वर्णन करतात हा. त्याचं वर्णन करतात कसं, लावण्य आणि कुलवती या सगळ्या गोष्टी एकत्र येत नाहीत. पण तशी एक स्त्री आहे गीता, ही गीता नावाची एक स्त्री आहे. तर ह्या गीतेला सजवण्याचं काम हे माऊलीने केलेलं आहे. त्यामुळे तिला सौभाग्य प्राप्त करून दिलंय. गीतेला सौभाग्य म्हणजे मंगळसूत्र म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, गीतेचं मंगळसूत्र म्हणजे ज्ञानेश्वरी. या फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे गीतेचा अभ्यास करताना गीतेच्या अभ्यासाबरोबरच किंवा गीतेच्या अभ्यासापेक्षा सोपा मार्ग कोणता असेल तर ज्ञानेश्वरीचा अभ्यास, तुकाराम गाथेचा अभ्यास, नाथ भागवताचा अभ्यास. यामध्ये सगळं तत्वज्ञान दडलेलं आहे. सगळं म्हणजे उपनिषदांचं सार, वेदांचं सार, सगळी ब्रह्मसूत्रांचा विचार सगळा त्यामध्ये आलेला आहे. म्हणून जर उपनिषदांचा अभ्यास करणारे आपल्यापैकी कोण मंडळी असतील तर त्याचा बरोबर संदर्भ आपल्याला ज्ञानेश्वरीच्या कुठल्या नाही कुठल्या तरी ओवीत सापडतो, कुठल्या तरी ओवीत सापडणारच. याचा अर्थ माऊलींनी 18 पुराण, 6 शास्त्र सगळ्यांचा अभ्यास त्यांच्याकडे होता, आणि त्यानंतर ज्ञानेश्वरीचं लिखाण झालेलं आहे. गीता हा एक वेगळा ग्रंथ जरी मानला तर ज्ञानेश्वरी हा सुद्धा गीतेपेक्षा वेगळा ग्रंथ आहे, हे आपल्याला जाणीव व्हायला लागली. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा, ही जी नम्रता आहे, निरपेक्ष भाव आहे, संतुष्टता आहे, ही संतुष्टता आपल्याला संतांच्याकडून शिकता येते. आपण कधी समाधानी नसतो बघा. ठेविले अनंते तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, ही संतांची भाषा आहे. पण आपल्याला चित्तातलं समाधान टिकवता आलं का? नाही आलं. कारण मला अजून काहीतरी हवं असतं. कारण विषयाचं सुख जे आहे सातिशय आहे, आणि परमार्थाचा आनंद निरतिशय आहे. निरतिशय शब्दाचा अर्थ त्याच्यापेक्षा मोठा आनंद कुठलाही नाही. आणि विषयातल्या आपण पंचविषयातून जी सुख घेतो त्याच्यापेक्षा कुठलं तरी एक सुख वरचढ असतं. म्हणूनच आपल्याला आजचं उद्या आवडत नाही. मोबाईल सारखे बदलाविषयी वाटतात, साड्या नवीन नवीन घ्याव्याशा वाटतात, कपडे बदलाविषयी वाटतात, दागिने मोडून परत कराविषयी वाटतात, घरं पाडून नवीन बांधाविषयी वाटतात. याला कारण आपण समाधानी नाही, यावरून लक्षात येतं. पण संत कसे आहेत? संतुष्टा सततम योगी यतात्मा दृढ निश्चया. कसे आहेत ते 12व्या अध्यायामध्ये वर्णन केले. स्थितप्रज्ञांची लक्षणं बघितली, 12व्या अध्यायातली लक्षणं बघितली की आपल्या लक्षात यायला लागते संत असतात कसे मुळात, आणि जर कसे आहेत हे जर एकदा कळलं ना तर त्यांची लक्षणं बघायची. स्थितप्रज्ञांची लक्षणं अभ्यासायची 2ऱ्या अध्यायातली, 12व्या अध्यायातील भक्ताची लक्षणं अभ्यासायची, पुढे आहेत ती गुणातीतांची लक्षणं अभ्यासायची, 13व्या अध्यायामध्ये ज्ञानीपुरुषाची लक्षणं सांगितल्यात ती अभ्यासायची, आणि आपण थोडं थोडं हळूहळू प्रवास करत त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा. भले आपण मुक्त झालो नाही, मुक्तीची भाषा मोठ्यांना शोभते, आम्हासारख्या प्रपंचिकांना फार कमी शोभते. त्यामुळे जरी आपण मोठं बोलत असलो, भले ही मुक्ती जरी नाही मिळाली तर एक सुंदर असं आयुष्य पुढच्या जन्मामध्ये प्राप्त होऊ शकतं. पण आपल्याला कोणता ठेवा प्राप्त करायचा हेच मुळात कळत नाही, काय साठवायचं हे कळत नाही. आणि त्यामुळे काय साठवायचं चुकीचं साठवतो की जे माझ्या बरोबर येत नाही, आणि जे बरोबर येतोय त्याचा विचारच कधी करायचा नाही. असते जातन गणती गहिसपण, माऊली बोलतात. अगा मोर हा बुड साहती आणि मेलिया तरी रडती, असते जातन गणती गहिसपण. ह्या सगळ्या जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम हे जर संत सांगत असतील तर आपण जन्मामध्ये,
नंतर व्याधीमध्ये, जरामध्ये, वृद्धत्वामध्ये आणि मृत्यूमध्ये दोष पाहिले पाहिजेत. पण कुणाला दोष दिसतात सांगा? आता या पुढचे दोष दिसतात, पण जन्मात दोष कुणाला दिसलाय सांगा? जन्म झाल्यावर कुणाला वाटलं अरे बाप रे, हा जीव आता वाईट झालं बघा जन्माला आलं म्हणल्यावर, असं कोणी म्हणत नाहीत. नंतर पेढे वाटले नसते, फटाके वाजवले नसते, नंतर वाजंत्री आणून बोलवून साजरा केला नसता. तेवढंच नाही, दर वर्षाला आपण ते आणि परत रिपीट करत असतोय, रिचार्ज मारतोय. त्याच विचार करण्यासाठी लक्षात ठेवण्यासारखा प्रकार आहे की परत परत नाही कुणी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याचा राग येतो आपल्याला. कधीपर्यंत 80, 82, 85 वर्षापर्यंत सुद्धा राग येतो. ही विशेष गोष्ट आहे. माझ्या म्हणे वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही विसरला, नातवानी मुलांनी फोन केला नाही, मला पाहुण्यापायानी फोन केला नाही, शुभेच्छा दिल्या नाहीत. आता वास्तविक हा वाढदिवस असतो का कमी दिवस असतो? जरा चिंतन केलं की कमी दिवस आहे. आपल्या आयुष्यातला काही क्षण संपायला लागलेले आहेत, मग त्याच्याबद्दल चिंतन करावं. काय ते सोहळा म्हणून साजरा करतोय आपण, करावा, पण मिथ्या म्हणून साजरा करावा ना. प्रपंच करायला काय नाही, पण ते अगदी खोटा आहे असं समजूनच करायला पाहिजे. मग खोटा आहे म्हणून केलं ना, अंगाशी येत नाही, आणि खरं आहे म्हणून करायला तर सगळं वेगळं होतं. आपलं विचार करता आपल्याला लक्षात येतं. पण विचार बघितला तर लक्षात घ्यायला आपण, प्रपंच हा अभिनय आहे आणि तो अभिनय नाटक म्हणूनच करावा. आणि परमार्थ ही खरी गोष्ट आहे, ती खरं म्हणूनच करावं. पण उलट होते आमचं, परमार्थात नाटकं आणि इकडे प्रपंचात काय खरेपणा. आता प्रपंचात जर खरेपणा दाखविला तर प्रपंचाची जी जी दुःख आहेत ती खरीच लागतात मग आमच्या पाठी. आणि परमार्थातलं खरं सुख आहे तो खोट्या पद्धतीनं नाटकी पद्धतीने केल्यामुळं तो त्याची प्राप्तीच काय होत नाही. अशी उलटी स्थिती आपल्याकडे आता सुरू झालेली आहे. वास्तविक मनापासून परमार्थ करायला पाहिजे होता, पण तो करत नाही. माझा दिखाऊ परमार्थ झाला, कोणतरी पाहिलं पाहिजे. मला प्रवचनला नाही बोललं तर मी शास्त्र वाचण्याचा उपयोग काय असं मला वाटते. काय गंमत आहे बघा, शास्त्राचा आणि प्रवचनाचा संबंधच काय मुळात काय आहे कुणाला माहिती. पण शास्त्र वाचलं एवढं, आणि कोण लोक माझं ऐकायलाच कसं काय बघत नाहीत. आज तुला दुसऱ्याला ऐकायसाठी तू शिकला नाहीस, तुझ्या मुक्तीसाठी तू अभ्यास करायला लागलास. दुसऱ्याला ऐकायलाच पाहिजे असं काय म्हणून जर ऐकावं असं वाटत असेल तर तू पारमार्थिक असमाधानी आहेस. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ही माझ्यासारख्या माणसानं लक्षात ठेवली पाहिजे की जर हा पारमार्थिक असमाधान माझ्याकडे अजून असेल तर मी संतांच्या सेवेमध्ये काहीतरी, संतांच्या तत्वज्ञानाच्या अभ्यासामध्ये काहीतरी मी कमी पडलेलो आहे. त्यामुळे जर संतुष्टता पाहायची असेल, समाधान जर पाहायचं असेल, माऊली 12व्यामध्ये वर्णन करतात, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चया. या श्लोकाच्या खालच्या ओव्या पाहिल्या तर, वार्षे विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो. ज्याला कुठल्याही उपचाराची गरज नसते, अशी कपडे मिळाली पाहिजेत, असं खायला मिळालं पाहिजे, हे दागिनं पाहिजेत, जाताना मी एवढा प्रवचनकार, मला कोणी नमस्कार केला पाहिजे, अशी जोपर्यंत स्थिती आहे तोपर्यंत आपल्याकडे संतुष्टता नाही. माऊली वर्णन देतात सागराचं, वार्षे विन सागरू. जसा पाणी समुद्राला मोठे पाऊस झाला तरी पूर कधीच येत नाही, इतका समुद्र समाधानी आहे. आणि समजा पाऊस अजिबात झाला नाही तरी सुद्धा समुद्र कधीच आटत नाही. त्यामुळं त्यांच्यावर वाईट परिस्थिती आली संतांच्या आणि सद्गुरूंच्या वरती, तरी त्यांच्या आनंदाला कधीही काय लागत नाही, उणेपणा येत नाही. आणि समजा अधिक काहीतरी त्यांना प्राप्त झालं तर अधिक प्राप्त झाल्यामुळं त्यांना काहीतरी भरून व्हायला लागल्यात असं कधी होत नाही. म्हणून जो यथा लाभेन तोके ओ लाभेन पारुके पाऊसे विन न सुके समुद्र जैसा, माऊलींची 12व्या अध्यायातली होय. आता हे वर्णन केलं तर यथा लाभेन न तोके, जर लाभ झाला तर आनंद होतोय असं नाही. अलाभे म्हणजे काय मिळालं नाही म्हणून पारुके विषाद वाटत नाही. अलाभेन पारुके पाऊसे विन न सुके, पाऊस नाही लागला तरी समुद्र जैसा, सुकत नाही. आपल्यावर किती वाईट परिस्थिती आली तर त्यांचं समाधान चेहऱ्यावर ढळत नाही. असे हसत हसत आनंदानं जगणारी माणसं खूप आहेत. कारण संपत्तीवर आपला आनंद जोपर्यंत आपण आधारभूत ठेवतो, त्याचा आधार वाटायला लागतो, तोपर्यंत आपल्याला खऱ्या सुखाचा अनुभवच येणार. म्हणून जर शरण जायचं असेल तर संतांना का, तर त्यांच्याकडे ही संतुष्टता बघायला मिळते, निरपेक्षता बघायला मिळते. अनपेक्ष, शुचिरदक्ष, उदासीन, गतवेता ही सगळी लक्षणं त्यांच्याकडे आहेत. जर आपण त्यांची लक्षणं नाही घेतली ना तर काय म्हणजे अपेक्षा कोणतीच नसते, कुठलीच अपेक्षा नसते. महाराजांच्याकडे एक जण गाय घेऊन आला, त्यांचे सगळे शिष्य म्हणाले फार गाय आणली, बरं झालं. महाराजांना सांगाय गेले आपल्याकडे गाय आणली.
मठामध्ये बरं झालं म्हणले, आपल्याला दुधाची सोय झाली, दूध मिळेल गाईचं, बरं झालं, चांगली गोष्ट आहे. पण 5-6 महिन्यानंतर ज्यानं गाय दिली होती तो म्हणला नाही, माझ्याकडे गाय माझ्याकडे आता नाहीच आणि मला ती न्यावी लागते, म्हणून घेऊन निघाला. तसं महाराजांना सांगाय गेले, ज्यानं गाय दिली होती तो घेऊन जातो म्हणतोय. ते म्हणते बरं झालं, शेण घाण कुणी करायचं, घेऊन जाऊ दे तिकडे. 2 गोष्टी बोलता आल्या पाहिजेत आपल्याला प्रपंचामध्ये सुद्धा, आणि हे प्रॅक्टिकली आपण घेत नाही, वाचण्यात ठेवतो फक्त. झालं ना, बरं झालं, आला ना, बरं आहे, आता निघालाय, जावा, आलाय, बसा. आपल्याला ते चालतच नाही. निघाला का निघाला, मला विचारलं होतं काय, सुरू झाला बघा अहंकार. हे सुरू झालं की संतांचे तत्वज्ञान वाचलेलं सगळं पाण्यात गेलं, काही उपयोग नाही. म्हणून प्रॅक्टिकली परमार्थ आपल्याला करता आला पाहिजे. प्रॅक्टिकली शब्दाचा अर्थ आहे नित्य रोजच्या जीवनामध्ये आपल्याला. मग आमच्या सद्गुरूंचं एक वाक्य आहे की जीवनामध्ये साधना करणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. पुष्कळ लोक साधना करतात, जन्माला आलं की काहीतरी वाचतात, कुठं सद्गुरू करतात, नाम घेतात, काहीतरी करत असतात, तीर्थयात्रा करतात. जीवनामध्ये साधना करणाऱ्यांची संख्या खूप आहे, पण साधनेत जीवन व्यतीत करणारे फार कमी. ज्याने उवी, आपली जी उवी आहे, अभंग आहे, ही आपल्या जीवनाचा मंत्र म्हणून जर वापरायला चालू केली तर बहार त्यांच्या आयुष्यामध्ये येईल, आनंदाला पारावर उरणार नाही. जो परमोच्च आनंद ज्याला आपण म्हणतात ना, तो आनंद. म्हणून एक तरी उवी अनुभवावी, शब्द त्यासाठी व्हावी, एक तरी उवी वाचावी, एक तरी उवी पारायणात घ्यावी, असं बोलले नाहीत नामदेव महाराज. त्यांनी विचारपूर्वक बोललेत, एक तरी उवी अनुभवावी. हे संतांचं बोलणं आपण कानावर दुर्लक्ष करण्यासारखं नाही. म्हणून मानावे, म्हणून ऐकावे तेची सदा. सदा म्हणजे सतत. त्याशिवाय हरपलेल्या गोष्टीचा पत्ता आपल्याला लागणार नाही. जे आपल्याकडून कुठेतरी नाहीसं झाले असं थोडंसं वाटतं, ते दिसायला लागेल, म्हणून त्यांचंच ऐकावं. त्यांना कळतोय की ते काय, त्यांच्याकडे बघितलं की किती माफ करतात हो. संता इतकं माफ करणारे दुसरी आईच नाही. म्हणून आपण संतांना आपले नातलग मानलं पाहिजे. आपण आपल्या नातलगांना आपले मानतो, पण ज्यांनी संतांना नातलग मानलं ना, त्यांच्यासाठी ही नाती अत्यंत सुंदर होतील. नाहीतर आपलं कुठलं नातं चांगलं आहे सांगा बघू. कुणालाही विचारलं, मोठं मोठं बोलू आपण, फार सुंदर आहे, आमचे असे आहेत, आमच्या घरातले तसे आहेत, आमचे पाहुणे पै असे मदत करणारे आहेत, असं वर बोलू. आत काय असते ते आपल्याला माहित आहे. प्रत्येकाचे पाहुणे कसे आहेत. म्हणजे सगळ्यात त्रास देणारी गोष्ट कोणती असेल तर पाहुणे, नातलग आणि आपले भाऊबंद, या पलीकडे आपल्याला दुसरं कोणी त्रास देत नाही. ह्यांना काय म्हणलोय आपण, हे माझे, आणि यांना माझे ज्याला आपण म्हणतोय ना, तीच त्रासदायक होतात नात्यामध्ये. आणि या संबंधातून नातं निर्माण होतंय. संत आपल्याला या संबंधातून काढतात बाजूला, काढतात. म्हणजे म्हणजे तो बंध जो निर्माण करतो तो संबंध असतो. मला बंधनात कुणी टाकलं, संबंधाने टाकलं. मी घराच्या संबंधात आहे, माझ्या प्रॉपर्टीच्या संबंध आहे, माझं रिलेशन आहे ना आमच्या आई वडिलांशी, मुलांशी, नातवंडांशी. रिलेशन म्हणजे संबंध आहे. संबंध असला की बंध झाला बघा सुरुवात. आणि ज्यावेळी संबंध कमी व्हायला लागतो, आता कमी कसा होईल, विचारानं. काय त्यांना टाकून देता येते का, घर सोडून चालतंय का, प्रॉपर्टी दुसऱ्या नाव करायची आहे का, नोकऱ्या सोडून द्यायच्या आहेत का, व्यापार बंद करायचा आहे, काहीच न बंद करता माझं नाही अशा भावनेनं जगा, असं संत आपल्याला सांगतात. म्हणून त्यांचं ऐकायचं आपण. ऐकाने वाणावे ऐकावे त्याची सदा का, जसे आहेत म्हणून. करी लाभावी ना प्रीती, आई वडील जसे लाभावी ना प्रीती करतात ना, कळवळ्याची जाती करी लाभावी ना प्रीती, असं त्यांच्याबद्दल बोललं जातं. तर हे बोलणं लक्षात, कोण करते सांगा आपल्यावरती प्रेम, ज्यांना काही आमच्याकडून मिळणार नाही अशी एकही व्यक्ती आपल्याजवळ थांबणार नाही. बरं का, आपल्याकडून काहीतरी मिळतंय म्हणून लोक आपल्या जवळ येतात, अन्यथा येणार नाहीत. संत तसे नाहीत. नाही तर ज्ञानेश्वरी गाथा भागवत लिहून ठेवलं नसतं, त्यांना किती पैसे मिळाले हो या ग्रंथांचे छापून, काहीच मिळाले नाहीत. उलट ते म्हणतात तुम्ही वाचा म्हणजे आम्हाला आनंद होईल, पण आम्हाला अभ्यास करायला वेळ नसतो. सगळ्याला वेळ असतो पण अभ्यास करा. प्रपंच करशी तू दिनेशी, हरीशी न बसशी कोण्या गुन्हे. सारखा प्रपंच करतो आपण, पण हरीचं भजन, संतांचा विचार फारसा आपल्याकडे नसतो. संतांच्याकडे बघताना निरपेक्षता, ती निरपेक्षता जी असते ना, कुणाकडूनही अपेक्षा नाही, कसलीच अपेक्षा नाही, असं जगता येते की आपल्याला बघायला पाहिजे. वाणावे ऐकावे त्याची सदा म्हणजे काय करायचं, संतांना आपल्या आयुष्यात आणि प्रपंचात आणून ठेवायचं म्हणजे काय करायचं, तर त्यांच्या तत्वज्ञानाचा रोज विचार, रोज चिंतन त्या तत्वज्ञानाचं जर आपण करायला लागणार तर हरपले आपणा ते पावे, तरच हरपलेलं सापडेल. आणि जिवंत असताना सापडायला पाहिजे.
नंतर सापडेल की नाही कुणाला माहिती, कुणी पाहिलंय पुढे जाऊन. जिवंत असताना सापडणं याला जीवनमुक्ती म्हणतात. पण ही जीवनमुक्ती भोगता येते संतान, ही निरपेक्षता आपल्याकडे आली पाहिजे. काहीच न मागे कोणाशी, तोच आवडे देवाशी. देवाला कोण आवडतोय सांगा? कुणाकडे काही मागत नाही तो. आणि आमची अपेक्षा केवढा आहे, आपण तोंडानं कधी कधी मागत नाही, पण नंतर बोलतोय त्याने असं केलं नाही, तसं केलं नाही, मला चहा पण विचारला नाही, हे का नाही. चहा एक भयंकर गोष्ट आहे बघा, तो विचारायच लागतोय. जेवायचं नाही विचारलं तर चालेल, पण मला चहा विचारला नाही, असं जे आहे, या सगळ्या गोष्टी आपण नुसत्या अपेक्षेनं करत असतो. माफ करायची वृत्ती संतांच्याकडून शिकायला पाहिजे. कुणाला आपण माफ करतोय हो? शिक्षा करणारे फार छोटे असतात, माफ करणारे सगळ्यात मोठे असतात. एवढ्या चुका आपण करतोय, संत काय शिक्षा देतात काय? भगवंत काय शिक्षा देतात काय? काय ग्रंथानं काय आपल्यावरती काय केलं काय? एवढी चूक केलीस आज म्हणून ग्रंथातल्या कधी काय असा शाप संतांच्याकडून? शाप हा शब्द संतांच्याकडे नाहीच, नुसती माफी, फक्त माफी. आणि जे माफ करतात ना, फार मोठे होतात. शिक्षा करणारे फार छोटे असतात. शिक्षा करणं सगळ्यात सोपं, माफ करणं सगळ्यात अवघड. ते प्रसिद्ध आपले शास्त्रज्ञ होऊन गेले की ज्याने तो न्यूटन, त्या न्यूटननी काही बरेचसे शोध लावले. लाखभर ग्रंथ असे त्यांची सगळी भांडार लिहून ठेवलेली होती. त्यांच्याकडे एक कुत्रा होता, फार प्रेम होतं त्यांच्यावरती, त्या कुत्र्यावरती, म्हणजे जीवापाड मुलासारखं प्रेम करायचे. ते कुत्र नेहमी ते लिहित वगैरे बसले, संशोधन करत बसलेले असले की तिथं बसायचे. ते हे मेणबत्तीच्या प्रकाशात ते सगळं लिहित बसायचे, अभ्यास करत बसायचे. एक दिवशी काहीतरी करायला बाहेर गेले आणि कुत्र्याचा उठता उठता त्या मेणबत्तीला धक्का लागला आणि त्या खोलीमध्ये भारावर लिहून ठेवला आणि सगळी कागद जी होती त्यांनी संशोधनाची सगळी जळून खाक झाली. त्यांना इतका प्रचंड राग आला की ह्या माझ्या कुत्र्यामुळं माझं 20 वर्षाचं संशोधन वाया गेलं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, इतका राग आला, त्यांच्या त्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये त्यांचं पिस्तूल होतं, ते पिस्तूल घेतलं आणि कुत्र्याच्या मस्तकावर लावलं. तर ते कुत्र्याच्या डोळ्यातून त्यावेळी पाणी यायला लागलं होतं. ते अगदी गयावया, म्हणजे मी चुकलो, मात्र मी क्षमा करणं योग्य नाही असा भाव त्या डोळ्यात दिसत होता. आणि त्यावेळी त्याला समजलं न्यूटनला की माझं तरी 20 वर्षाचं संशोधन जळून खाक झालंच, पण मला प्राणप्रिय असलेल्या कुत्र्याला मारून मला काय मिळणार आहे? त्यामुळे ते म्हणले, त्यांनी पिस्तूल खाली ठेवली आणि त्यानं माफ केलं. एक छोटंसं उदाहरण आहे बरं का, पण माफी ही दिसायला सोपी दिसते हा, पण चुका करणाऱ्या माणसांना माफ करणं एवढं सोपं नाही. संतांच्याकडून शिकावं. 9 पासून 0 पर्यंत अंक आहेत, त्यांची भांडणं एकामेकाची लागलेली आहेत बघा. उदाहरण, त्या 9ला काय राग आला कुणाला माहिती, त्यानं 8 अंकाला चापट मारली, एक कानपड मारली, उगीच्या उगीच हा. 9व्या अंकानं 8 अंकाला चापट मारली आणि मारल्याबरोबर ते 8 अंक रडायला लागला. मला कारण नसताना उगीच्या उगीच मारलं. का मारलं? तू काय विचारू शकत नव्हता? 9 माझ्यापेक्षा मोठा आहे अधिकारानं, त्याला कसं विचारायचं होतं, म्हणून गप्प बसला. पण राग तरी कुणावर तरी काढायला पाहिजे ना मारल्याचा, म्हणून त्यानं 7 नंबरच्याला चप्पड मारली, म्हणजे 7 रडायला लागलं. आता 7 म्हणलं मला का मारलं कुणाला माहिती, पण 8ला आपण काय शिक्षा करू शकत नाही, म्हणून ते गप्पच बसलं बिचार रडत. पण राग काढायचा, त्याने 6 वर काढला, 6 अंकानं 5वर राग काढला, 5नं 4ला कानपड मारली, 4नं 3ला, 3नं 2ला, 2नं 1ला कानपड मारली. सगळी एकामेकाला शिक्षा करत आले. एक मात्र विशेष होता, त्या एकाने विचार केला, कदाचित त्याच्याकडे थोडासा विवेक असेल, आणि तो म्हटला, विचार केला की सगळ्यांनी कशाला काय मारत आले, मला काय कळलं नाही. म्हटलं त्याच्या खाली 0 अंक होता, 0 होतं त्या एकाच्या खाली. म्हटलं या 0ला मारून काय मला मिळणार आहे? त्याच्यापेक्षा त्याला दया आली आणि त्या 0ला वाटलं मलाही मारतोय की काय, तर त्यानं मारलं नाही एकानं 0ला. त्या 0ला त्या एकानं आपल्या जवळ घेतलं आणि जवळ घेतल्याबरोबर एकाचे 10 झालेत, ते 9पेक्षा श्रेष्ठ झालेत. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आपण जर मोठे व्हायचं असेल ना, तर समोरच्या माणसाला माफच करून टाकायचं. माफ करून बघा आतल्या आत कसं वाटते. माफ केलं, पण माफ केलं कसं? माऊली म्हणतात, आक्रोशे विनजेते क्षमासे. हा, तुला माफ केलं बघ, तुला माफ केलं. किती वेळा? वर्ष 2 वर्ष तेच. हे ना माफ केलं नसतं तर बरं झालं असतं असं म्हणायची वेळ. तीच शिक्षा वाटायला लागते. माफ केलं बघ, तुला माफ केलं. माफ करण्यासारखी चूक नव्हती, मी म्हणून माफ केलं, ह्याला अर्थच नाही. संत असं काय कंडिशनल काय बोलत नाहीत बरं काय. संतांचं सरळ मनापासून दुर्लक्ष करतात. आई मुलांचं जसं सगळं माफ करते ना, तसं संतांचं आहे.
आणि हा माफी करण्याचा गुण जो आहे तो त्यांच्याकडून घ्यावा. आणि म्हणून संतांच्याकडे लोभ नाही, अपेक्षा नाही, कोणते काय घेणं नाही, म्हणून त्यांना कळवळा येतो आपला. बुडते जन, बुडणारे आपण आहोत, त्यांना पावत नाही, आणि पावत नाही म्हणून काहीतरी तत्वज्ञान हे भांडार करून ठेवलंय म्हणून बरं आहे. कुठं जायचं तरी काय अभ्यास करायचा होता विचार करा आपण. महाराष्ट्रीयन लोकांनी हे 4 ग्रंथ आपल्याकडे जर नसते तर कोणत्या मार्गाने अभ्यास करायचा होता सांगा. किती जणांना लोकांना आम्हाला संस्कृत येते सांगा. की उपनिषदाचा, गीतेचा आणि ब्रह्मसूत्रांचा अभ्यास करायला जमला असतं, वेदांतातले सगळे उपदेश सार आपल्याला कळला असता? कळला नसता. पण ही सगळी संतांची कृपा आहे, आणि म्हणूनच त्यांनी आपल्यासाठी हे सगळं. म्हणून कुणाचं अंकित व्हावं? माऊलीच म्हणतात, साधूचा अंकिला हरिभक्त. हरिभक्त कुणाला म्हणायचा? जो साधूच्या संगतीत, साधूच्या शरणागत आहे, त्याला हरिभक्त म्हणायचा. मोक्ष रेखेवर कोण आणून सोडतं? तर साधू आणून सोडतात, अन्य कोणी नाही. मोक्ष रेखे आला तो भाग्यवान झाला, अन्यथा कोण नाही. आणि दुसरा भाग्यवान कोण? साधूचा अंकीला हरिभक्त. म्हणून साधूचा अंकीला आपण व्हायला पाहिजे, संतांच्या सहवासात त्यासाठी आला पाहिजे. कारण संत कुणाकडे काय मागत नाही. माऊलींचा अभ्यास करून बघा, तुकोबांचा अभ्यास करून बघा, काही उलट अव्यय केलाय त्याने. अगदी संसाराचा, प्रपंचातल्या सगळ्या गोष्टींचा अव्यय केलेला आहे त्याने. अव्यय केला म्हणूनच आनंद प्राप्त झाला. आपल्याला तेवढं करायला ते सांगत नाहीत बरं का, अजिबात सांगत नाहीत. कारण आम्ही तेवढं करणार नाही, त्यांना माहिती आहे. हे काय करतील तेवढंच ते सांगतात. म्हणून जे जे शक्य आहे ते तुकोबांच्या गाथेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेलं आहे. जे मला करता येईल घरामध्ये तेच मांडलेलं आहे. अशक्य काही सांगत नाहीत, शक्य आहे ते सांगतात. अशक्य मग प्रपंच सांगितला असता. काय अशक्य आणि शक्य आहे? शक्य आहे परमार्थ, पारमार्थिक साधना शक्य आहे. प्रपंच अशक्य आहे. अशक्य कशाला म्हणायचं? जे किती केला तर त्याची काही प्राप्ती होत नाही त्याला अशक्य म्हणायचं. आणि जे काहीतरी केल्यामुळं मला काहीतरी प्राप्त होऊ शकतं अशी शक्यता आहे त्याला शक्य म्हणायचं. मग शक्य काय? नाम घेतलं, अभ्यास केला तर मला मुक्तीचा मार्ग खुला आहे, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणल्यामुळे 4 मुक्तीचा लाभ होता असं संत सांगतात. आता मग हरिमुखे तरी म्हणायला पाहिजे, म्हणजे ते शक्य आहे. आता इकडे कसं अशक्य आहे? किती करा, किती केलं तरी प्रपंचातली गोष्ट हाताशी आली अशी कधी वाटते काय सांगा? नाही वाटत. आता केलेला परमार्थ पुढच्या आयुष्यामध्ये उपयोगाला येईल की नाही? येईल. पुढच्या जन्मामध्ये उपयोगाला येईल. पण ह्या जन्मातली प्रॉपर्टी, ह्या जन्मातली घरं, पुढच्या जन्मात माझ्याकडे आधार कार्डच नसणार आहे मागच्या जन्मातलं. कोण देईल सांगा? कोणी देत नाही. आणि माझ्याकडे कायच राहणार नाही. माझ्या डोळ्याच्या बावल्या बदलणार आहेत पुढच्या जन्मात. विचार करा. साधी एखादी पोहण्याच्या ह्याच्यामध्ये सुवर्ण पदक घेतलेली, म्हणजे गोल्ड मेडल मिळवलेली आहेत आता समजा एखादा खेळाडू, त्यानं कित्येक गोल्ड मेडल ऑलिम्पिकमध्ये मिळवली असली ह्या जन्मात, तर पुढच्या जन्मात परत कॅन घेऊनच पोहायला शिकायला लागणार. लक्षात आलं का? बघा, पुढच्या जन्मात जर शिकायचं झालं तर परत भोपळा काय बांधायचा आहे ते बांधूनच शिकायला पाहिजे पोहायला. हे तसं नाही. 9व्या अध्यायावरच डोळं झाकलं, 10व्याला सुरू करता आल्याबरोबर पुन्हा. ही फार गॅरंटीड गोष्ट आहे. परमार्थातली एकही गोष्ट वाया जात नाही आणि प्रपंचातली एकही गोष्ट हाताशी लागत नाही. यातला दोन्हीतला विवेक, शक्य आणि अशक्यचा विवेक करता आला पाहिजे. जसे आत्मानात्म म्हणतो, सारासार आपण म्हणतो, हे जसे विवेकाचे प्रकार आहेत तसा शक्य अशक्याचा विवेक करायचा. आणि शक्य अशक्याचा प्रॅक्टिकल आहे बोललंय. आत्मानात्म कळत नाही, सारासार काय कळतच नाही, आहे तेच. पण शक्य आणि अशक्य कुठलं? हे जाऊन हे पोचतंय का इथपर्यंत? तर पोचतंय, मग त्या गाडीत बसावं ना. जी गाडी कधी पोचणारच नाही त्या गाडीत बसलेली पोचलीच नाहीत, अर्धवटच राहिली, ती फक्त फोटोतच आहेत. दुसरी कुठे आहेत सांगा? ती कुठे आहेत सांगा? पण परमपूज्य निरंजन महाराजांसारखे आजही आमच्या लक्षात आहेत. तुकोबा, ज्ञानोबा आजही माझ्या लक्षात आहेत. म्हणून विचार करताना हा करावा. म्हणून कुठला तरी ते सांगतात, आपुला तो एक देव करून निघावा, ते विना येर ते माईक दुःखाची जनेती. हे ऐकायला तरी पाहिजे. ऐकलं तर शक्य आणि अशक्याचा विवेक संत आपल्याला शिकवतात आणि त्यानुसार आपल्याला वाटचाल करता येते. स्त्री पुत्र कलत्र अवघेची मायावंत, शेवटचा अंत न पवे कोणी. कोण शेवटच्या अंताला उपयोगी पडते सांगा? कोणी पडत नाहीत. पण संत उपयोगी पडतात. थोडस संतांचं चिंतन करून घेतलं ना, मरणाच्या शेवटच्या दिवशी अगदी अंगावर पांघरून घेऊन ओव्या म्हणत, तुकोबाच्या गाथेतल्या अभंग म्हणत,
हरिपाठातला अभंग म्हणत प्राण सोडावा ना, किती गंमतशीर गोष्ट असेल ती. आणि हे म्हणताना माऊली कुठे दूर असतील सांगा, उशाला बसलेली असतील. ही दुसरी पण उशाला बसलेली असतात, पण ती वाट बघत असतात. आम्ही रजा काढून आला आणि आठवण नाका झाला. कारण रजा 12 दिवसाचीच काढून अमेरिकेतनं किंवा पुण्या मुंबईतनं यायचं. कारण बाहेर शेवटच्या क्षणाला त्यांना सांगावं लागते ना. कोण करत नसते, काय नसते, ही बघत असत. काय कसं काय चाललंय, नाही आता आणि ज्यूस प्याली, अजून काही 4 दिवस काय होत नाही. आणि आपण हे कानानं ऐकत असतोय, हा असा काय बोलायला लागला माझ्याबद्दल म्हणून. वास्तविक आपल्याला बोलता येत नाही. मग बोलता येत नाही तर शेवटच्या वेळेला वाचा पण गेली तर जाऊ शकते, पण स्मरणशक्ती जात नाही. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यांची, गाथा वाचणाऱ्यांची, अमृत अनुभव चांगदेव पासूनचा अभ्यास करणाऱ्यांची स्मरणशक्ती जात नाही, शिल्लक राहते. आणि ती स्मरणशक्ती कुठं वापरता येते? शेवटच्या चिंतनासाठी वापरता येते. संतांना बोलवायचं त्याच वेळी, पण शेवटच्या क्षणाला गुरु वैराग्याचे मुळ, गुरु परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठलिंग देहाची. कोण गाठलिंग लिंग देहाची सोडवेल? माझा सूक्ष्म देह कोण रिकामा करेल? कुणाच ताकद आहे हो? फक्त संत आणि सद्गुरू, दुसरे कोणच करू शकत नाहीत. आयुष्यभर ज्ञानेश्वरी गाथेचा अभ्यास करणाऱ्याला तुकोबा का शेवटच्या क्षणाला रिकामी सोडतील आपल्याला सांगा बघू? उशाला येऊन बसतील. मी अभंग म्हणालोय, आपला तो एक देव करून घ्यावा, तोंडातून मात्र बोलता येत नाही, पण आज चालू आहे. कुठेतरी अंगावर पांघरून घेतले, पण कुणाला सांगता येते? उकडायला लागले मला, कोणतरी घालतोय ना अंगावर. पोरं म्हणतात बाबा आजोबा जायला लागले, त्यांच्या बाबा अंगावर घाला, थंडी वाजायला लागल्या. आणि थंडी मला तर लागले उकडायला. आता काय सांगू या ना, मला बोलताच येत नाही. आता बोलता येत नाही तर सांगू कुणाला? न सांगता कळे अंतरीचे गुज कुणाला? तर संतांना कळते. ते म्हणतात त्यांना उकडायला लागले, काहीतरी व्यवस्था करता येईल, ती सांगता येईल आपल्याला. त्यांना एका आजोबांना शेवटच्या क्षणाला मी घर लागली ती बघायला गेलो होतो. आता ते कळलं नाही मला, पण नंतर लक्षात आलं. ते म्हणलं ते बोलता येत नव्हतं आणि हू करून असे बोट वरती करत होते. मग तिकडे हू करून म्हणजे त्यांना उकडायला लागलं होतं. आणि हू करत होते म्हणजे फॅन चालू करा म्हणत होते. फॅन जरा चालू करा म्हणजे फॅन. बोलता येत नाही म्हणजे काय करणार ते? आता हू म्हणून बोट दाखवत होते, ते फॅनकडे दाखवत होते. पण त्याच दिशेला अंथरुणाचं एक कपाट होतं. ते नातू उठला धाकटा आणि त्याने एक घोंगडे घेतलं आणि त्याच्या अंगावर. आता ह्यानी काय करायला पाहिजे होतं? तुकोबा ज्ञानोबा ह्याना बोलवायला पाहिजे होतं, मला उकडायला लागलंय म्हणून. आता मग त्यांची दुस्ती तरी करून ठेवायला पाहिजे अगोदर. अचानकपणे येतील काय सांगा बघू? अगोदर त्यांची दुस्ती ओळख पाहिजे, तर येतील ते. आणि ओळख म्हणजे ज्ञानेश्वरीचा गाथेचा अभ्यास, हरिपाठाचा अभ्यास म्हणजे त्यांची ओळख आहे. ते कसे राहतील आपल्या जवळ सांगा? त्याशिवाय ते राहणार नाहीत. म्हणून शेवटच्या क्षणाला माझा क्षण जर सावरायचा असेल तर ह्यांनाच बोललं पाहिजे. इतरांचा यमाच्या हाती बांधून देती, भूषणे घेती काढून या, ही कोण? जी माझी म्हणत होतो, ती काय करतात? यमाच्या हातात बांधून देतात. म्हणजे काय? सुतळीनं बांधतातच की आपली तरी ती बांधून देतात. दुसरा म्हणतात घेऊन जा. पाठीमागून बसले तरी म्हणतात व्यवस्थित बांधलं काय बघा. आता काय बांधले का उठून बसतोय का ते सांगा बघू? तरी म्हणतात बाहेर पाठीमागे जरा आवळा की जरा अजून आवळा या शब्दाचा अर्थ आहे की त्यांना बांधून घालवायचं असतं. यमाच्या हाती बांधून देती, भूषणे देती काढून या. तुकाराम म्हणतात सावध व्हा, ऐशा चोरांचा कैसा विश्वास, धरली तुझी कास तुका म्हणे. हे चोर आहेत सगळे. कोण? प्रपंच सगळा. आपण कुणाला मुलांना यांना चोर म्हणायचं नाही, कारण त्यांच्यातच राहायचं असते. राहणं हा व्यवहार आहे, लक्षात घ्या. आणि परमार्थ ही माझ्या मनाची चिस्ती आहे. त्यांना जर चोर म्हणला तर उद्यापासून औषध गोळ्या बंद. काय आपण काय चालतंय काय आपलं सांगा? म्हणून व्यवहार वेगळ्या पातळीवर सांभाळावा लागतो. व्यवहार हा चालण्या बोलण्यातली दिसल्यातली दृश्य गोष्ट आहे, आणि परमार्थ ही अंतरंगाची गोष्ट आहे. अंतरंगाचा म्हणून झडझोडवणी वहीला शब्द वापरलाय माऊलीने. नव्या देती गोव्या झडझोडवणी चढ दिशी वहीला निघ. वहीला म्हणजे अलगद बाहेर पड. गाजा नको, मी आता बाहेर पडलोय, मी आता नोकरी सोडली, मी गावाला सांगत फिरतोय. हे सांगण्याला गरज नाही आहे. सांगितल्यामुळे लोकांना काय सांगायला एवढा कोणाला, ती सोडाय कोणी सांगितली होती. त्याच्यापेक्षा वहीला म्हटलंय अलगत. मुलांना सुद्धा कळाय नको की यांनी प्रपंचातलं मन काढून घेतलंय. हाय प्रपंचात, दिसतोय प्रपंचात, काम करतोय, जमेल तेवढं कामही करतोय, परंतु प्रपंचात मात्र अजिबात मन नाही. हे मनच देवाला आवडतंय, मनच संतांना आवडतंय. म्हणून वानावे ऐकावे त्याची सुद्धा कशाबद्दल? कारण ते बरोबर आपल्याला मृत्यूच्या समयी लिंगदेह जो आहे, सूक्ष्मदेह जो आहे, मरायचा असतो तो सूक्ष्मदेह. स्थूल देह सगळ्यांचा जातो,
पण सूक्ष्मदेह क्वचित जातो. सूक्ष्मदेहांचा ज्यांचा गेला ते जीवनमुक्त झाले. सूक्ष्मदेह गेला तरी जगता येतं. बरेच वर्ष जगलेली मंडळी आहेत की ज्यांचा सूक्ष्मदेह नाही, पण नुसता स्थूलदेह आहे आणि ते आरामात व्यापार करतात, सगळं करतात, पण जीवनमुक्त आहेत. अशी मंडळी आजही आपल्याला बघायला मिळतील. दुसरा मुद्दा, पण ज्यांचा सूक्ष्मदेह गेलाच नाही, ते आमच्यासारखी मंडळी मग जाताना त्या सूक्ष्मदेहाबरोबर ते वासनेचं बीज घेऊन जातात आणि ते बीज कुठंतरी उगवल्याशिवाय राहत नाही आणि आहे तसं चालू राहतं. म्हणजे पुढच्या टप्प्यात आहे तसा परमार्थ. म्हणून या संतांच्याकडे पाहताना माऊली बोलतात, वानावे ऐकावे तेची सदा. त्या नरदेहाचं महत्व काय आहे तेही सांगतात आणि नरदेहाचं मिथ्यात्व तेही सांगतात. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, महत्व आणि मिथ्यात्व. याचं दोन्ही मूल्य आणि मर्यादा आमचे सद्गुरू सांगतात. प्रत्येक गोष्टीला मूल्य आहे, मर्यादा आहे. या दोन्ही गोष्टी फक्त संतांच्याकडे आपल्याला कळतात. म्हणून माऊलींची फार सुंदर ओवी आहे, तैसे हरपले आपण ते पावे, ते संतांते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आजची सेवा माझी वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, माऊलींच्या चरणी अर्पण करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव